ओके. तू कधी आला आहेस? When you come. When you हा, वेन यू come, कम. तू कधी वेन यू कम. ओके. हे पुस्तक मोठ्याने वाच. Read read this this book book loudly. loudly. हा, रीड दिस बुक लाऊड. Loudly. हा, रीड दिस बुक लाऊडली म्हणजे हे पुस्तक तू मोठ्याने वाच. ओके. मी सध्या माझ्या गावी जात आहे. Now I am going to my village. नाव आय एम गोइंग टू माय विलेज. व्हेरी गुड. ओके. नाव आय एम गोइंग टू माय विलेज. मी सध्या माझ्या गावी जात आहे. ओके. माझ्यासमोर लॅपटॉप आहे. कसं म्हणणार आपण? There is a laptop in front of me. व्हेरी गुड. फार छान. देर इज अ लॅपटॉप इन फ्रंट ऑफ मी. देर इज अ लॅपटॉप इन फ्रंट ऑफ मी. ओके. तू हे काय वाचत आहेस? What are you reading? हा, व्हॉट आर यू रिडिंग धिस? तू हे काय वाचत आहे? व्हॉट आर यू रिडिंग धिस म्हणजे तू हे काय वाचत आहेस? ओके. तुला इंग्लिश कधी आहे? तुला इंग्लिश केव्हापासून बोलता येते? तुला इंग्लिश केव्हापासून बोलता येते? When do you speak in English? हा, व्हेरी गुड. वेन डू यू स्पीक इंग्लिश? वेन डू यू स्पीक इंग्लिश म्हणजे तू इंग्लिशमध्ये कधीपासून बोलत आहेस का तुम्हाला इंग्लिश केव्हापासून येते? वेन डू यू स्पीक इंग्लिश? ओके. इंग्लिश खूप सोपी भाषा आहे. इंग्लिश खूप English सोपी is भाषा आहे. very simple language. English is a very easy language. हा, व्हेरी गुड. इझी लँग्वेज म्हटलं तरी चालतं. सिंपल म्हणजे साधी. ओके. इंग्लिश इज अ व्हेरी इझी लँग्वेज. ओके. प्रत्येक जण इंग्लिश मध्ये बोलू शकतो. प्रत्येक जण इंग्लिश Everyone मध्ये in बोलू शकतो. everyone speak in English. एव्हरीवन कॅन स्पीक इंग्लिश. काय म्हणणार आपण? एव्हरीवन कॅन स्पीक इंग्लिश म्हणजे प्रत्येक जण इंग्लिश मध्ये बोलू शकतो. ओके. एव्हरीवन कॅन स्पीक इंग्लिश म्हणजे प्रत्येक जण इंग्लिश मध्ये बोलू शकतो. एव्हरीवन कॅन स्पीक इंग्लिश म्हणजे प्रत्येक जण इंग्लिश मध्ये बोलू शकतो. ओके. तुझ्या घड्याळीमध्ये किती वाजले आहेत? कसं म्हणणार What is आपण? the What time in your what watch? is हा, what व्हॉट इज is द the time टाइम in इन your युअर वॉच? watch? हा, व्हॉट इज द टाइम इन युअर वॉच म्हणजे तुझ्या घड्याळीमध्ये किती वाजले आहेत? ओके. तू काल उशिरा का आलास? तू काल उशिरा का आलास? तू काल उशिरा का आलास? कसं म्हणणार आपण? पास्ट मध्ये जातं वाक्य. तू उशिरा का आलास? Why, why was late yesterday? नाही, लक्षात ठेवायचं. आता बघा, लक्षात ठेवायचं आपल्याला. कमचं सेकंड फॉर्म होतं केम. वाय यू केम लेट येस्टरडे. वाय यू केम लेट येस्टरडे म्हणजे तू उशिरा काल का आलास? वाय यू केम लेट येस्टरडे. वाय यू केम लेट येस्टरडे म्हणजे तू उशिरा काल का आलास? यू कॅन से. तुम्ही म्हणा, वाय यू केम लेट येस्टरडे. वाय यू Why केम you लेट come? येस्टरडे. Why you came late yesterday? हा, कमचं सेकंड फॉर्म होतं केम. वाय यू केम लेट येस्टरडे म्हणजे तू उशिरा का आलास? काल तू उशिरा का आलास? ओके. तो माझा मित्र आहे. He is my friend. He is my friend. ही इज ही इज माय फ्रेंड. त्याला क्रिकेट खेळायला खूप आवडतं. He He like to likes play play cricket very. ही लाईक टू प्ले क्रिकेट व्हेरी मच. असं म्हटलं त्याच्यात. ही लाईक टू प्ले क्रिकेट व्हेरी मच. त्याला खूप क्रिकेट खेळायला आवडतं. ओके. तो सध्या शाळेसमोर क्रिकेट खेळत आहे. Now he playing He cricket in play front of cricket. school. बघा, Play याच्यामध्ये काय cricket in front of school now. प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये घ्यायचं आहे. बघा, तो सध्या एक शाळेसमोर क्रिकेट खेळत आहे. नाव ही इज अ प्लेइंग अ क्रिकेट इन फ्रंट ऑफ द स्कूल. नाव ही इज अ प्लेइंग अ क्रिकेट इन फ्रंट ऑफ द स्कूल म्हणजे तो सध्या शाळेसमोर क्रिकेट खेळत आहे. नाव ही इज अ प्लेइंग अ क्रिकेट इन फ्रंट ऑफ द स्कूल. ओके. लक्षात ठेवा. काल मी माझ्या मामाच्या घरी होतो. काल मी माझ्या मामाच्या घरी होतो. Yesterday I was at my mama's house.
हा तसं म्हटलं तरी चालतं, पण लक्षात ठेवायचं असं म्हणायचं. येस्टरडे आय वॉज इन माय अंकल्स हाऊस. येस्टरडे आय वॉज इन माय अंकल्स हाऊस. येस्टरडे आय वॉज इन माय अंकल्स हाऊस. काल मी माझ्या मामाच्या घरी होतो. येस्टरडे आय वॉज इन माय अंकल्स हाऊस. यू कॅन से. तुम्ही म्हणा बरं. यू कॅन से. तुम्ही म्हणा. Yesterday I was in my uncle's house. You can say. कसं म्हणणार आपण? Yesterday I am in my uncle's house. I was. Yesterday I was in my uncle's house. काय म्हणणार आपण? Yesterday I was in my uncle's house. ओके. तो सध्या गावी आहे. तो सध्या गावी आहे. तो सध्या गावी Now आहे. he is in village. लक्षात ठेवायचं आपल्याला. नाऊ ही इज नाऊ ही इज इन विलेज. नाव ही इज इन विलेज की तो सध्या गावी आहे. नाव ही इज इन विलेज. ओके. मी सध्या क्लासमध्ये आहे. मी सध्या क्लासमध्ये आहे. हाऊ कॅन वी से दॅट? Now कसं I'm म्हणणार at आपण? class. नाव Now I आय एम इन am द in क्लास. the class. हा. नाव आय एम इन द क्लास. नाव आय एम इन द क्लास. लक्षात ठेवायचं. नाव आय एम इन द क्लास म्हणजे मी सध्या क्लासमध्ये आहे. नाव आय एम इन द क्लास म्हणजे मी सध्या क्लासमध्ये आहे. ओके. तो नेहमी खोटं बोलतो. कसं म्हणणार आपण? He always speak lie. He always speaking a lie. He always speaking a lie. He always speaking a lie म्हणजे तो नेहमी खोटं बोलतो. He always speaking a lie म्हणजे तो नेहमी खोटं बोलतो. मी माझा मोबाईल पाहत आहे. हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? मी माझा मोबाईल पाहत आहे. I am watching my mobile. आय एम वॉचिंग माय मोबाईल. व्हेरी गुड. ओके. आय एम वॉचिंग माय मोबाईल म्हणजे मी माझा मोबाईल पाहत आहे. ओके. तो सकाळी दररोज वर्तमानपत्र वाचतो. तो सकाळी दररोज वर्तमानपत्र वाचतो. Every day morning he read a newspaper. बघा. एव्हरीडे मॉर्निंग ही रीड्स अ न्यूजपेपर. रीड्स ही च्या नंतर रीड्स लावायचं. READS. यस प्रतिला. कारण की थर्ड पर्सन आलेलं आहे. ओके. किंवा आपण असं म्हणू शकतो ही रीड्स अ न्यूजपेपर एव्हरीडे मॉर्निंग. ही रीड्स अ न्यूजपेपर एव्हरीडे मॉर्निंग म्हणजे तू सकाळी दररोज वर्तमानपत्र वाचतो. मी सध्या बाजारला जात आहे. हाऊ कॅन वी से दॅट? Now I am going to the market. नाव आय एम गोइंग टू द मार्केट. ओके. माझ्यासमोर एक मुलगा उभा आहे. माझ्यासमोर एक मुलगा उभा आहे. कसं म्हणणार आपण? हाऊ कॅन वी से दॅट? माझ्यासमोर एक मुलगा उभा आहे. माझ्यासमोर एक मुलगा उभा आहे. There is a boy standing in front of me. बरोबर आहे. देर इज अ बॉय स्टँडिंग इन फ्रंट ऑफ मी. मला वाटतं की तो डॉक्टर आहे.
I मला can वाटतंय think की he तो is a doctor. कसं म्हणणार आपण? मला वाटतंय की तो डॉक्टर आहे. कसं म्हणणार आपण? मला वाटतंय की तो डॉक्टर आहे. How can we say that in English? I think he is a doctor. I think he is a doctor. मला वाटते की तो डॉक्टर आहे. I think he is a doctor. ओके. त्याच्या हातामध्ये एक पिशवी आहे. त्याच्या हातामध्ये एक पिशवी आहे. हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? कसं म्हणणार आपण? त्याच्या हातामध्ये एक पिशवी आहे. There is a bag in his hand. There is a bag is in hand. There is a bag is in hand. बरोबर आहे. खूप छान प्रकारे बोलतात. खूप छान प्रकारे प्रोग्रेस आहे. स्पोकन मध्ये हेच खूप महत्वाचं असतं की आपल्याला बोलता क्षणी जसं पाहिजे तसं वाक्य बोलता आलं पाहिजे. ओके. मी सध्या रस्त्याने चालत आहे. मी सध्या रस्त्याने चालत आहे. घेतलेलं आहे आपण हे. Now I am walking Now in I the am road. walking on the road. वॉकिंग ऑन द रोड म्हणायचं, इन द रोड नाही. आपण रस्त्यामधून चालत नाही, रस्त्यावरून चालत असतो. नाऊ आय एम वॉकिंग ऑन द रोड. नाऊ आय एम वॉकिंग ऑन द रोड म्हणजे मी सध्या रस्त्याने चालत आहे. ओके. नाऊ आय एम वॉकिंग ऑन द रोड म्हणजे मी रस्त्याने चालत आहे. ओके. आज खूप सारे विद्यार्थी चित्र काढत आहेत. आज खूप सारे विद्यार्थी चित्र काढत आहेत. आज खूप सारे विद्यार्थी चित्र काढत आहेत. हाऊ कॅन वी से दॅट? So many students drawing a picture. So many students drawing a picture म्हणजे खूप सारे विद्यार्थी चित्र काढत आहेत. ओके. मी उद्याच्याला तुला भेटेल. कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये? मी उद्याच्याला तुला भेटेल. I meet you tomorrow. I will meet you tomorrow. आय विल मीट यू टुमॉरो. आय विल मीट यू टुमॉरो म्हणजे मी तुला उद्याच्याला भेटेल. मी उद्याच्याला शाळेत जात असेल. फ्युचर कंटिन्युअस, फ्युचर मध्ये एखादी क्रिया चालू आहे. ते मी सांगत आहे आता. मी उद्याच्याला शाळेत जात असेल. I will going to school tomorrow. आय विल बी राहिले त्यामध्ये. आय विल बी गोइंग टू स्कूल टुमॉरो. आय विल बी गोइंग टू स्कूल टुमॉरो म्हणजे मी उद्याच्याला शाळेत जात असेल. ओके. के काळजीपूर्वक वाच. Read this carefully. बरोबर आहे. रीड धिस केअरफुली. रीड धिस केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक वाच. तुमचा वेळ वाया घालवू नका. कसं म्हणा आपण इंग्लिशमध्ये? तुमचा वेळ वाया घालवू नका. Don't waste your time. Don't waste व्हेरी your time. व्हेरी गुड. डोंट वेस्ट युअर टाइम. तुमचा वेळ वाया घालवू नका. दररोज 2 तास अभ्यास केला पाहिजे. Every day, 1 2 hours. एव्हरी डे स्टडी फॉर 2 hours. एव्हरी डे स्टडी फॉर 2 hours. दररोज 2 तास अभ्यास केला पाहिजे. एव्हरी डे स्टडी फॉर 2 hours.
मी सकाळपासून हे पुस्तक वाचत आहे. हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? I read this book I since am reading morning. this book since morning. I have been reading this book since morning. I have been reading this book since morning. लक्षात ठेवायचं. आय हॅव बीन रीडिंग दिस बुक सिन्स मॉर्निंग म्हणजे मी सकाळपासून हे पुस्तक वाचत आहे. ओके. तो काल 2 तास क्रिकेट खेळत होता. तो काल 2 तास क्रिकेट खेळत होता. ही हॅड बीनचा वापर करायचा त्यामध्ये. हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? आपण ते इंग्लिशमध्ये कसं म्हणू? ही हॅड बीन प्लेइंग अ क्रिकेट फॉर 2 hours. You can say past perfect continuous tense. He had been playing a cricket for 2 hours. You can He say had been he had been playing a cricket for 2 hours. very good. He had been playing a cricket for 2 hours. की तो काल 2 तासापासून क्रिकेट खेळत होता. ओके, ठीक आहे. आज आपलं जे काही कम्युनिकेशन स्किल्स होतं बोलण्याचं खूप छान प्रकारे उत्तर दिलेत. एक्सलेंट आन्सर. आणि आपण जे काही आपला जो काही प्रवास आहे तो नक्कीच एका योग्य दिशेने चालू आहे. आणि आपण एक ना एक दिवस फ्लुएंटली इंग्लिश बोलणार. जशी आपण मराठी बोलतो तशीच इंग्लिश. कारण की स्टार्टिंगची काही सुरुवात होती ती थोडीशी खडतळ होती. त्यावेळेस आपल्याला काही सेंटेन्स बनवता येत नव्हते. पण आता मोस्टली ओके एखादा बाय चान्स चुकतोय क्वेश्चन. नाहीतर सर्वच क्वेश्चन तुम्ही खूप छान प्रकारे बोलत आहात. ही आपली फर्स्ट स्टेज आहे. लक्षात ठेवा. इथंच आपली इंग्लिश स्पोकन नाहीये. इथं बऱ्याच क्लासेसचं इथं स्पोकन संपतं पण आपलं इथून सुरू होतं. ज्या दिवशी आपण जशी मराठी बोलतो ॲज इट इज इंग्लिशमध्ये बोलू शकू, त्या दिवशी आपण इंग्लिश शिकलो असं समजायचं. आणि ही जी काही पहिली पायरी आहे ती एकदम बेटर चालू आहे. त्याच्यानंतर आपलं कम्युनिकेशन होणार आहे. आफ्टर 1 मंथ, 2 मंथ्स आपण इथं ओन्ली स्पीकिंग ओन्ली इंग्लिश. आय एम नॉट स्पीकिंग हिअर इन मराठी. आय आल्सो स्पीकिंग इन इंग्लिश अँड यू कॅन गिव्ह मी द आन्सर इन इंग्लिश. ओके. थोडंसं काही तुमचं ग्रामरचं काही राहिलेलं आहे ते सुद्धा मी तिथे कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहे. पार्ट्स ऑफ स्पीच असो, टेन्स झालेलं आहे आपलं, पण त्याचं एक रिव्हिजन म्हणून आपण इथे घेणार आहोत. त्याच्यानंतर ॲक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस असो त्याच्याकडे थोडंसं हे करायचं आहे. आणि इव्हन आर्टिकल्स. Most of the articles we can use. How can you use the articles? Okay, a and चा वापर कधी करायचा, the चा वापर करायचा. इंडिपेंडेंट आर्टिकल कोणचे आहेत, डेफिनेट आर्टिकल कोणचे आहेत, इंडेफिनेट आर्टिकल कधी यूज करायचे असतात, डेफिनेट आर्टिकल कधी यूज करायला लागतो, चा वापर कधी केला जातो, चा वापर कधी केला जातो, वॉवेल्स म्हणजे काय असतं, कॉन्सनंट म्हणजे काय असतं. वॉवेल्स मध्ये स्वर असतात. ए, ई, आय, ओ, यू हे 5. कॉन्सनंट म्हणजे 21 हे कॉन्सनंट असतात, ते व्यंजन असतात. त्याच्यासाठी आपण चा वापर करतो आणि वॉवेल्ससाठी आपण चा वापर करतो. पण त्यांच्या उच्चारानुसार त्यांचा वापर केला जातो. थोडंसं त्याचं पण बेसिक नॉलेज आपल्याला इथे घेणं गरजेचं आहे. ते सुद्धा आपण इथे घेणार आहोत. तुमचं डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असून ते सुद्धा आपण इथे घेणार आहोत. ॲक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस घेणार आहोत. ओके. हे सगळं आपण इथं होणार आहे. क्वेश्चन टॅग सुद्धा इथं होणार आहे. मोस्ट ऑफ द ग्रामर आपण इथे कंप्लीट करणार आहोत. त्याच्याबरोबर आपल्याला स्पोकन सुद्धा शिकायचं आहे. म्हणजे आपल्या बोलण्यामधून ते यूज कसे करायचे. ओके. त्याच्यामुळे लक्षात. तर ठीक आहे. आज इथं आपण 30 मिनिट्स आपले इथं संपत आहेत. आपण काय करू आज कम्युनिकेशनसाठी चालू करूया.